गावी आलो तर आपली कोरी चाय तर बेस्ट असतेच आणि हे आपले सर्व आतमध्ये देव असते ते बघा. या देवीला नवसाला पावणारी आमची ग्रामदैवत आमची नागादेवी आहे. तरी सर्वांचा नावाला अभिमान आहे. तुम्ही आमच्या गोळोशी गावातले रहिवासी आहात. असं वाटलं होळीचा सण ते एवढे सगळे कोकणातली होळी. हो, कोकणातली होळी सुंदर नाचवतात. सुप्रभात फ्रॉम लांजा. आज तारीख आहे 14 मार्च आणि आपण आहोत आपल्या गावी कोकणामध्ये लांजामध्ये. खास आपण आलेलो आहे फॉर्ट शिमगा. मूळ गाव आहे गोळोशी, तर आपण तिकडेच चाललो आहे शिमगा हा सण साजरी करायला. तसं शिमग्याला मी बरेच वर्षांनी आलेलो आहे गावी. म्हणजे मला बरोबर आठवतं आहे जेव्हा लग्न झालं होतं काही 14 वर्ष आधी, तेव्हा मी लग्नानंतर पाया पडायला आलो होतो मी आणि अमू. त्यानंतर मी आत्ताच चाललो आहे. प्रॉब्लेम असा होतो ना की सुट्टी मिळतच नाही. या वर्षी कधी सुट्टी मिळाली आहे, लाईक शुक्रवार आहे, शनिवार आहे, त्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करून फायनली निघालेलो आहे. फक्त मी आणि अमू चालू गावी. स्पृहाने आली आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, तर स्पृहा अजून लहान आहे. तिला ॲक्च्युली होळी म्हटलं तर मग रंग उडवणं, पाण्याने खेळणं, फुगे मारणं हे तिला खूप आवडतं आणि ती तेच पाहत आली आणि ती करत गेली. त्याच्यामुळे ती बोली मी नाही पप्पा, मला आपल्याकडे एन्जॉय करू दे. ॲक्च्युली मला माहिती आहे तिला पण आपल्याला आपली ट्रेडिशनल आपली पारंपरिक पद्धत दाखवायलाच पाहिजे. पण ऑफकोर्स मी ठरवलं आहे की 2 वर्षानंतर तिला मी पुन्हा एकदा गावी घेऊन येईन. कसंही करून गावी घेऊन येईन आणि आपल्या इकडची पद्धत तिला दाखवीन. पारंपरिक जी आपण ट्रेडिशनल करतो ते पण दाखवीनच. कारण की आपण हे जपलं तरच मुलं पुढे पाहतील आणि मुलांनी पाहून ते जपलं तर पुढे ती पिढी त्याची सुरू राहील. म्हणजे म्हणून ट्रेडिशनल ही गोष्ट, आपले सण, आपले जे काय गोष्टी आपण गावात करतो हे सर्वांनी पाहिलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर फॉर शुअर आपण तिला 2 वर्षांत आणणार आहे. आता सध्या लहान आहे ती, सध्या तिला खेळू देते, तिला एन्जॉय करते करू दिला. पण मी आणि अमू फॉर शुअर पाहणारच आहे आज गोष्ट. तर सकाळचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेले आहेत. तर टाईम वेस्ट न करता आपण थेट पोचूया गोळोशीला आणि डायरेक्ट मग तिकडेच भेटतो मी आता. चला. आणि अजून एक गोष्ट मंडळी ना, मी कधी 13 मार्चला गावी आलो होतो ना, तर त्याचा व्लॉग मी 1 का 2 व्लॉग केलेले आहेत आपल्या ट्रॅव्हलिंगचे. ते तुम्हाला याच्यानंतर पाहायला मिळतील. कारण शिमगाचा व्लॉग आधी टाकायला पाहिजे, कारण अशा गोष्टी पहिल्या टाकायला टायमवर टाकायला कधीही बरं त्यासाठी. तर मंडळी आपण इकडे पोचलो आहोत. माझी बायको बघा 1 नंबर नटून छटून 1 नंबर. क्या बात आहे. ओहो, सही आहे. तर आपण गाडी आपल्याकडे पार्क केलेली आहे. आपलं हे समोरचं घर आहे आणि ते आपलं भाऊंचं म्हणजे काकांचं घर आहे. आता आपण जाऊया आपल्याला घरी बसू. आय थिंक मंडळी सर्व मांडावर गेलेले आहेत असं वाटतं मला तरी. आपण थोडा टाईम बसून आपण लगेच निघू मांडावर, बरं पडेल. तर गावी आलो तर आपली कोरी चाय तर बेस्ट असतेच. हे बघा 1 नंबर मजा येते कोरी चाय प्यायला. आणि आपली काकी यांनी आपली कोरी चाय बनवली. थँक्यू काकी. अरे व्हिडिओ बनवतो ना आपला. हे आपल्याकडे किचनचं घर मी खूप वेळ दाखवलं आहे तुम्हाला आधीच. हे आपलं किचन वगैरे आहे या साईडला आणि पूर्ण रूम इकडे या साईडला आणि तिकडे मध्ये आपला हॉल आहे. ही अशी कोरी चाय ना मुंबईला बनतच नाही. काकी तेच म्हणतात किती केलं तरी बनणारच नाही मुंबईला, कारण पाण्याचा फरक पडतोच. इव्हन जेवण वगैरे सर्वच खरी गोष्ट आहे. खरं ही गोष्ट खरीच आहे. आणि हे इकडे आपलं देवघर आहे. तर मंडळी 11:30 वाजले आणि आपण चालू आता मांडावरच. आता हळूहळू पब्लिक जमा होईल. ऑलमोस्ट आय थिंक 12, 12:30, 1 होईल सर्व गोष्टी होईपर्यंत. पण आपण स्टार्टिंगपासून जरा जेवढं होईल तेवढं तुम्हाला शूट करून दाखवीनच फॉर शुअर. तर ब्लॉग पूर्ण नक्कीच पहा. आणि जाताना रस्ता बघ कसा आहे, तर सांभाळायला लागतं. आमो हळू. चला तर आपल्याला इकडून तर घ्यायचा राईट आणि स्ट्रेटच असते तसं बघायला तर. आपले भाऊ पण येणार आहेत पाठी. त्यांना बोललो या लवकर. तर फायनली आपण इकडे पोचलेलो आहोत. पब्लिक हळू जमा झालेली आहे. हे बघा इकडे. तर पहिलं म्हणजे आपण चप्पल काढू, कारण विदाऊट चप्पल आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. इकडे या साईडला जोरात आहे. होळी आहे ना, तर 2 असतात काय? मोठी होळी, गाव होळी. अच्छा, होंबाची होळी. हां, ही होंबाची होळी आणि ही गाव होळी आहे आणि ही होंबाची होळी. आणि याच्यामध्ये उभं करतात त्याच्यामध्ये दोन्ही एकामध्ये करतात की ती तिकडे असते? अच्छा, गावची तिकडे असते. गावावर तिकडे होंबाची इकडे असं कसं आहे. ओके. आणि ती आपली पालखी आहे तिकडे.
तर आपण जर आता पालखीचं दर्शन घेऊ. सर्वात अगोदर ही आपली गावची पालखी आणि हे आपले सर्व आतमध्ये देव बसले ते बघा. आणि असं पूर्णपणे त्याला सजवलेलं असतं पालखीला. गोळवशी ग्रामविकास सेवा समिती मुंबई अध्यक्ष श्री बाबू गुरव या आलेल्या सर्व भक्तांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आई नागादेवी त्यांना पुन्हा एकदा उदंड आयुष्य देवो असे त्यांना आईचरणी प्रार्थना करतो. आज आमच्या गोळवशी गावामध्ये फार आनंदाचं वातावरण हे दिसतंय. आमच्या गोळवशी गावामध्ये नेहमीप्रमाणे यावर्षी होळी उत्सव मोठ्या थाटात गावकरी आम्ही मुंबईकरी सर्व साजरे करत आहोत. या निमित्ताने या आलेल्या सर्व भक्तांना आम्ही आमच्या ग्रामविकास सेवा समितीच्या वतीने आमचे गावचे उपाध्यक्ष श्री महादेव दोंडूराव खानविलकर यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ तसेच आमचे समितीचे सदस्य सुनील संभाजी जाधव यांनी देखील संभाजी हरी जाधव यांच्या स्मरणार्थ या आलेल्या सर्व भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय त्यांच्या याने केलेल्या म्हणजे ग्राम सेवा समितीच्या वतीने आणि त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तरी हे उत्सवला देखील गावचे स्थानिक आमदार या विभागाचे श्री किरण भैया सामंत या गोळवशी गावच्या पावनभूमीमध्ये ते पण दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. तसेच गावचे सगळे भक्त या देवीला नवसाला पावणारे आमची ग्रामदैवत आमची नागादेवी आहे. तरी सर्वांचं मनोकामना पूर्ण करत मी आज या मंगलदिनी एकच शुभेच्छा देतो माझ्या गावातील माझ्या सर्व मुंबईकरांना, माझ्या गावातल्या सर्व माता भगिनींना आई नागादेवी उदंड आयुष्य देवो, निरोगी आरोग्य देवो. या मंगलसमयी मी आई नागादेवीला प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप बरं वाटतं. तर हे साहेब आहेत ते आपला नेहमी बघतात म्हणतात. नेहमी बघतो. दर सोमवारी तुमचा कार्यक्रम नेहमी झाला असं आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आमच्या गोळवशी गावातले रहिवासी आहात त्याच्याबद्दल तुमचं दोघांचं आम्ही अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. आणि होळीच्या तुम्हाला दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. तर गावची होळी इकडे उभी करणार. इकडे या साईडला 2 होळी आहेत. एक गावची आहे आणि एक याची होमची आहे. तसं असतं ती होमची आहे. तर इकडे आता हळूहळू अख्खं गाव जमा होतं आहे. आता वाजले आहेत 12:15. अजून सुरू झालं नाही. आता हळूहळू सुरू होईल सर्व. त्यामुळे इकडे आरामात बसलेले आहे शेड खाली, कारण प्रचंड प्रमाणात सुरू होतं आपले. बघू. समस्त गोळवशीच्या ग्रामस्थांनो, आज आपल्या गोळवशीच्या पावनभूमीमध्ये आपल्या राजापूर लांजा साखरपा लाडके आमदार सन्माननीय किरण भैया सामंत साहेब हे आपल्या पावनभूमीत हजर झालेले आहेत. आपण त्यांचं आपल्या गावचे गावकार तुकाराम विश्राम चिंगारे यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करूया. आता सर्व सत्कार समारंभ संपल्यावर आता सुरू होईल आपली होळी. वाजले आहे दुपारचे 1:22. आता सर्व झाले रेडी. ही पहिली होळी गावची असते. कदाचित माझा आवाज येणार नाही, मी माईक लावला नाही आहे, कारण इतर पण आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे यासाठी.
ही वाली होळी उभी झालेली आहे पूर्णपणे. ही बघा आता ही होमची होळी जी असते ती आता इकडे सुरू करतील. आणि ॲक्च्युली ही होमची होळी खूप ते लोक नाचवतात. ही तरी खूप कमी नाचवली आहे, तर 2-3 ठिकाण नाचवली, पण ही वाली जरा जास्त नाचवली. उभी राहिली. तुला फायनली होळी उभी राहिली. ही होळीला खूप नाचवलं या लोकांनी ना. आणि ती गावची होळी तर दोघं 2-3 जण नाचवलं. तर फायनली होमची होळी उभी राहिलेली आहे. हे बघा सूर्यदेवा
माझी बायको तिकडे बसले बघा आणि इकडे सर्व बायका बसलेल्या आहेत. आता काय ते लाडू वाटप इकडे चालू आहे. आता पुढचा प्रोग्राम तुम्हाला सांगतो कसं आहे. आता इथून आमच्या वाडीमधून गवत घेऊन येतील आणि मग गवत इकडे पसरवतील आणि मग त्याच्यानंतर नारळ लावतात ना, आवडतं नारळ, ओके, होमचं नारळ लावतात आणि मग त्याच्यानंतर आग वगैरे पेटवली की मग पालखी नाचते पूर्णपणे. आणि तिकडे ती पालखी जी तुम्हाला आई दाखवली आहे मी. आताचे दुपारचे किती वाजले आहेत? 2:20 झालेत. 3-4 तरी वाजले जरा. 1-1.5 तास जाईल. हो, आता इकडे गवत आणलेलं आहे, सर्वीकडे पसरवलेलं आहे बघा. बायकोनी खास लाडू दिला माझ्या खायला. एवढं प्रेम आहे बायकोचं, कारण बोलू ना लाडू वाढव होते. हां, चल आता काय नारळ बांधतात वेगवेगळे.
तर मंडळी आता ऑलमोस्ट 3:20 झाले, 3:30 वाजलेत. तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं की आपला गोळोशीला शिमगा हा सण कसा साजरी होतो. तर ॲक्च्युली काय करतो, आता आपण चालू आहे घरी. आता मला ॲक्च्युली ठेवायचं नारळ आणि परत पाय पडायचे होते. तर प्रॉब्लेम असा आहे की खूप गर्दी आहे. तर आपण आराम घरी जाऊ, जेवू वगैरे, आणि मग पुन्हा इकडे येऊ आणि नारळ वगैरे ठेवून पाय पडून मग निघून आपल्याला लांजायला. आणि इकडे आपली पिंकी उभी आहे. आणि हा तो नाव विसरलो मी, वैभव. आणि या साहेबांनी 24 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे फिरून आले तो बाईकवर. त्या बात आहे, असं पाहिजे खरोखर. माझी पण अजून खूप इच्छा आहे आमची. अजून खूप इच्छा आहे, म्हणजे जेवढे पण आहे तेवढे त्याला कव्हर करायचे, तेवढे किल्ले करायचे आहेत. त्या बात. तर मंडळी संध्याकाळचे बरोबर 5:45 झालेत आणि आता आपण पुन्हा चाललो आहे त्या मांडावरच पाय पडायला. कारण की आपला नारळ ठेवायचं बाकी होतं. कारण दुपारी आपण जेव्हा निघालो तर खूप गर्दी होती. विचार केला की आपण आताच थोडी गर्दी कमी झाली असेल तर आपण नारळ वगैरे ठेवून देऊ. हां तेच, गाणं वगैरे सर्व बाकी होतं ना, ते होऊ दे आरामात. कारण कसं खूप लोक नवस बोलतात आणि ते नवस वगैरे सर्व झाल्यावरच आपण आपलं बाकी नारळ वगैरे ठेवलं बरं. त्यासाठी आता आपण त्याकडेच चाललो आहे. आणि मग आपण काय केलं, या टायमाला आपण लास्ट टाइम चालत गेलो होतो. आपण बाईक आणली आहे, बुद्धवाडीकडून बाईक आणून पार्क केली आहे आणि तिकडून 2 मिनटात वॉकिंग डिस्टन्स आपण जाऊ शकतो. हां ॲक्च्युली पहिलं होतं, पण बोलत होते की रस्ता एवढा चांगला खराब नाही. आता हे आय थिंक जास्त लांब वाटत नाही मला तिकडून. हा बारे समोरच आहे रे. हां इथं समोरच आहे. हां हां हा कच्चा रोड आहे काय. म्हणजे पहिलं माहिती असलं असं कदाचित बाईक घेऊन इथपर्यंत आलो असतो रे. हां म्हणजे इतकं तरी आलो असतो. पण एक बरं चाललेलं कधी चांगलं. येस खूप चाललो, बरं चाललं. हे बघा समोरचा. अरे हो बस समोरचा मग. आणि हा कच्चा रस्ता, तो हा कच्चा रस्ता आय थिंक सर. हां हे तर एकदम जवळ आहे बघा, इकडेच आहे. तुम्ही कधी आलात? आत्ता आम्हाला ओटी वगैरे भरायची आहे, पण ती ओटी आपण आता नाही भरायची आहे. आता हे बाहेरचे जे लोक असतात ते लोक ओटी भरतात. आता ओटी आपण कधी भरायची, जेव्हा पालखी आपल्या घरी येईल. मोस्टली आमच्या घरी येईपर्यंत खूप टाईम जातो. गुढीपाडवाच्या आधी येते, 1-2 दिवस आधीच येते. तर तेव्हा आयडियली म्हणून ओटी भरली पाहिजे. पण आम्हाला टाईम मिळाला तर आपण नक्कीच परत याचा विचार करतो आहे गावी, खास फॉर पालखी. बघू सुट्टी मिळाली तर नक्कीच येऊ. इकडे सकाळी काय सीन होतं ना, आता बघा ना फुल एम्प्टी. बघा आता फुल एम्प्टी. तर मंडळी आता मी आलो आत्याच्या घरी खामळवाडीमध्ये. आत्याला भेटतो आणि निघू स्ट्रेट आपण लांजाला. असा दिवस खूप छान गेला. म्हणजे नव्हतं मी एवढा विचार केला की असं इतका चांगला दिवस जाईल. कारण मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली खूप वर्षांनी, ऑलमोस्ट 14 वर्षांनी मी आपली लांजा गोळोशीची होळी पाहिली, सण साजरा केला, सामील झालो. खूप बरं वाटलं. थोडं टेन्शन होतं सकाळी मला, आय डोंट नो कसं होईल काय होईल वगैरे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की इकडे गोळोशीचे लोक जे होते ना आणि जे मुलं वगैरे होती ते मला ॲक्च्युली ओळखतात. कारण ऑफकोर्स मी यूट्यूब व्हिडिओ बनवतो. ते त्यांनी मला यूट्यूबवर पाहिलं, इंस्टावर पाहिलं, कुठे ना कुठेतरी समोरून येऊन मला भेटत होती, हाक मारत होते. खूप बरं वाटत होतं. म्हणजे इतकं प्रेम भेटलं ना मला. खूप बरं वाटलं. आणि ऑफकोर्स मला आणि आम्हाला दोघांना ही गोष्ट खूप आवडलेली आहे. नेक्स्ट टाईम मी पुढच्या वर्षी विचार करतो मी येणारच आहे. मी अम्मू आणि बाबू तिघंही येणार फॉर शुअर. खूप बरं वाटलं. तर अम्मू आता आपण किती वर्षांनी आलो इकडे? ऑलमोस्ट 14 वर्षांनंतर. तुला कसं वाटलं इकडे येऊन? नाही इतकं वर्ष तर माझ्या पाठी पडायला की आम्ही जाऊया आपण. आपल्या मुंबईला पण मजा येते रंगपंचमी, पण आज आलो तर असं वाटलं होळीचा सण. ते एवढे सगळे नाचतात, कोकणातली होळी सुंदर नाचवतात. म्हणजे आपण आपल्या मुंबईला होळी पेटते, तिकडे आपण नारळ देतो, पाया पडतो. पण ॲक्च्युअल होळी काय असते ती आपल्याला कोकणात माहिती पडते. रंगपंचमीची मजा पण आहे, पण होळीची मजा म्हणजे खूप सुंदर आहे. ते सिस्टमॅटिकली सगळ्या बायका एका साईडला, पुरुष मध्ये नाच. सगळ्यात मेन ते नारळ उडी म्हणतं ना, ते मस्त होतं, ते सुंदर होतं. खूप छान होतं. म्हणजे म्हणतात ना शिमगा होळी, खरं खूप सुंदर. आता ह्याला मी म्हटलं येऊया पुढच्या वर्षी, बाबूला घेऊन येऊया. आणि हा सूरज आहे माझा काकांचा मुलगा. तू पण खूप वर्षांनी आला ना? ऑलमोस्ट 6 ते 7. म्हणजे मोस्टली दरवर्षी असायचा. मुंबईला गेल्यापासून हा पण आत्ताच आलेला आहे. म्हणजे आपण आमच्यासारखा नवीनच आहे एक प्रकारचा. गरम होतं. गरम होतं. आणि त्यात ते होळीचे पेटवतात ना आग वगैरे, अरे जास्त गरम हैराण झालं होतं. सगळ्यात तिकडे विदाउट चप्पल चालायचं. विदाउट चप्पल चालायचं. एक नवीन एक्सपिरियन्स होतं.
त्यात मी ह्याच्या मागे मागे मी शूट हा मी शूट करतो, ही माझ्या पाठीवर शूट करते. आपण होतो तेव्हा मला तिला खूप बरं वाटतं त्याला. तर तेव्हा काय काय वाटलं तेव्हा एकदम जोशमध्ये होतो. जोश. नंतर तो घरी आलो की असे पाय हे दुखायला लागले रे बाबा. जोश निघाला बाहेर. चला मग आता ब्लॉग एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून म्हणजे एका प्रतिक्रिया असेल हॅपी प्लीज. होली. येस सर्वांना हॅपी होली. ऑफकोर्स तुम्ही हा ब्लॉग कदाचित सोमवार मंगळवारी पाहत असाल. आपण शूट करतोय शुक्रवार ना, हा मी शूट करतो शुक्रवारी आणि मी घरी जाऊन एडिट वगैरे करून सोमवार मंगळ टाकायचा विचार करतोय. आणि यानंतर तुम्हाला मी ट्रॅव्हल केलं होतं मुंबई टू कोकण, तो तुम्हाला पाहायला मिळणार. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.